मंडळी माका ना लहानपणी बघायची श्रीकृष्ण सिरियल आठवली आणि असं यशोदेचं फील योग लागला. काय बनवतास? जेवणात बनवता ना. काय तर काय निहुना 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 म्हणतात त्या का तुमका माहिती आहे? मेवना मेवना निहुना नाही निहुना. हो अंजलीबाई, आज काय स्पेशल? सासऱ्यांका पण कामाक लावलात ते. आज जरा काहीतरी नवीन करूया म्हटला तर थोडे बघताच थोडे एक वेगळं काम चालू आहे. एक वेगळी गोष्ट घेऊन मी बसले मग सांगते काय आजचो नक्की व्हिडिओ कशाबाबत असा तो. तर सासरे बनवतात ते का म्हणतात निहुना. निहुना म्हणजे काय कोकणातल्या लोकांना माहीत असताना आणि ज्यांका माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. गोल बुडाची जी भांडी असतात जसे की ह्या मातीचा मडके असतात किंवा गोल बुड असलेली भांडी जी असतात ती ठेवच्यासाठी भांडो असतात कळशी असतात ती ठेवच्यासाठी खाली एक सपोर्ट बनवलं जायचं. ते का ह्या पारंपरिक पद्धतीने बनवण्यात एका निवना म्हणतात एका सपोर्टसाठी म्हणजे उभं राहावा घ्या म्हणत असं धडपडता नाही. तर आता काय म्हणतात स्टँड स्टँड थोडक्यात स्टँड मेवना. तर माझ्या हातातला मडक्या तुम्ही बघू शकता दिसता ना व्यवस्थित. तर ह्या ज्या मडक्या ना त्या आजच्या गोष्टीसाठी मी खास बनवून घेतलंय आणि त्या बनवल्या ना अर्थात मागे पण मी गेलेले आणि तुमका सांगितलेले कुंभार माठीवरनं मी भांडी आणले. तर कुंभार माठचो जो तनय असा गुडेकरांचो त्या तनयने मला ह्या स्पेशल बनवून दिल्या ना तुम्ही बघू शकता वेगळा कारण त्याचा तोंड खूप मोठा आणि खाली असा मोठा घेरदार असा मी बनवून त्याला फोटो पाठवलेला आणि त्याला सांगितलेले की मला असा असा मडक्या बनवून हव्या. त्यांनी ह्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये केला ना कारण ह्या पूर्ण हाती बनवलेला हा साच्यात वगैरे काही एक नाही असा आणि असाच व्हाया मका म्हणून त्यांच्यासाठी जास्त कष्ट घेतले नाही. तीनदा बनवल्यानंतर त्या व्यवस्थित बनला. तर आणलेला मडक्या कशासाठी हा तर बरेच दिवस ताक करताना मी स्टीलच्या कपात करत होते. तर म्हटला असं एक व्हिडिओ फीडमध्ये इलो राजस्थानातलो की ती रवीन मोठ्या रवीन घुसळून ताक बनवतं. म्हटलं आपण पण असा केला तर नाहीतरी आपल्याकडे ताक भरपूर असता आणि ह्याच्यासाठी किती वर्ष झाली हो 2 वर्ष 2 वर्ष झाली 2 का 3 वर्ष झाली. अर्णवचा तो फोटो पण गधे सारखं घेतलेलो त्या रवीचो सासऱ्यांनीच सासऱ्यांनीच गदा तयार केलेली आहे. गदा म्हणजे मोठी रवी आणलेली. तेव्हा आम्ही म्हटलेलो कशा गोई ही ह्याचा काय करतो इतक्या काय आपल्याकडे ताक असता एरी मोठी रवी घेता होई. तर ती 2-3 वर्ष तशीच माडीवर पडात होती ती आम्ही काढली. हा मडक्या आणलेला निवना बनला. आता आपण ह्याच्यामध्ये बनवतो ताक घुसळतो त्यासाठी आपण ती हातान घुसळूनची मोठी रवी असा बांधूचा सगळा आता ह्या तयार करतो. तर चला ताक तुमका मी याच्या व्हिडिओमध्ये दाखवतली आमची कशी कसरत चालली आहे. थोडंसं अंदाज घेतलो की त्या कसा बनवायचा वगैरे. तर चला बघूया कसा आपण बनवतो. वेणी घालतात तसाच ना आता. हा हे आता काय दोरीने बांधून घेतास का? सगळ्यांनी अगोदर बांधून घेतो कट राहायला. आता ह्या काय करतास? सफाई बाजूचं सफाई. तर मंडळी आपला नेवना तयार झालेला हा बघू शकतास. तर ह्याच्यावर आपण मडक्या ठेवतो असा व्यवस्थित असताना आणि मग करतो ताक. तर चला आणि बघूया जा काय ठरवला त्याच्याप्रमाणे जमता का आपल्याकडून. चला थोडे गाठ बांधण्यापेक्षा थोडे गाठ बांधतोय ना थोडे बंद राहताना है ना. तसाच असतं आता पण त्या नंतर फिरव ना आता आधी गाठ मारून घे हाडे. हे करून बघते फक्त ट्रायल मग फिक्स केलं. चला काय केलात? काय नाही बांगडीचा करून बघितला पण खूप लूज वाटतं त्याच्यापेक्षा हे डायरेक्ट दोरीवरच ठेवला असा
आणि असा व्यवस्थित फिरता. जुनी पद्धत. जुनी पद्धत आमच्या घराकडे, जुन्या घराकडे, आमचा धामापुरातला 300 वर्षापूर्वीचा घर होता. आता कोसळला, नाही तर तुमका भोग गावला. तिकडे ना असं काम केलेलंच होतं किचनमध्ये, त्या स्वयंपाकघरात आमच्या. आणि ते कायम अशी लावलेली असायची. आजी अशीच ताक घुसळायची. तर आता मी आजीची आठवण काढत काढत असं ताक घुसळतं नाही. तर हे आता असं बाजूक करूया आणि याच्यात घालूया आता ताक. आपला दही. कचरो बिचरो पडला तर बघा आतमध्ये नाही, काही एक नाही, धुतलेला स्वच्छ. दही मी आणलंय. दही कुठून आणलं तितक्या? दही आमच्याकडे जमता, आमच्याकडे असतं. तेवढा दही तेवढा पाणी घातला की लोणी चांगला येतं, असा माझा प्रमाण. ए तुझा काय वास येतो तुका लगेच? म्याव म्याव. दाखवा दाखवा हिला का. सक्सेसफुली डन. मंडळी माका ना लहानपणी बघायची ती श्रीकृष्ण सिरियल आठवली आणि असं यशोदेचं फील योग लागला. ती कशी अशी घुसळी, मग कृष्ण ये, माझ्या कृष्णाक बोलाव काय आता लोणी खाव. तर असा मस्तपैकी आमचं ह्या जुगाड झालेला. आणि तुम्ही बघू शकता मस्त लोणी इला आणि मडक्या मस्त दिल्या ना, त्याच्यामुळे आधी व्यवस्थित काम झालं मोठ्या ह्याचं. त्यामुळे थँक्यू. आधी पहिला तण येला तरी म्हाका, कारण मी शोधलंय भरपूर पण असा म्हाका मडक्यात मिळाक नाही होता. तुमका मी आता दाखवते की लोणी कसा मस्त इला घट्ट. बघा, आणि थोडा नाही भरपूर आहे बघा. दाखवा जरा असा व्यवस्थित. छाछ पितालास की नुसता ताक पितालास. असं म्हणतात ताक नुसता प्यायचा काही न घालता, तर चांगला, जास्त आरोग्यात चांगला असता. पण माका थोडासा मीठ साखर घालून आवडता छाछपेक्षा. छाछ जो असता ता काय तर तिखट बनवतात, तर माका एवढा येणार नाही. जिरा होय ना, इंका माहीत असताना काय काय म्हणतात त्याच्यात? जिरा असता, काळी मिरी असता, काळा मीठ असतं. काळा मीठ असता. तर असा आता तो एक प्रकार आहे, पण माका जास्त गोड आवडता. तर आता आपण ह्या लोणी काढून घेऊया आणि मस्तपैकी तूप कडवूया आणि ताक पिऊया. येवा सगळ्यांनी. मस्तपैकी लोणी इलेला असा काढून घेतोय. आणि आता लोण्याचा बनवतो आपण तूप. आणि कोणाक ताक पिऊचा असात तर येवा. गारगार मडक्यातला ताक तुमका कसा आवडता सांगा. माका तर मीठ साखर घालून आवडता. तर मंडळी फायनली ताक घुसळून, आपला दही घुसळून ताक बनान, लोणी बाहेर येऊन ताक कडक गेलेला असा. आणि ह्याचा बनतला आता तूप. आणि असं वाटलं आमचं जुगाड. तर त्याच्यासाठीच ह्या शेवटचा ह्या की नक्की सांगा कमेंटमध्ये तुमका आवडला की नाही. आमका आता लय भारी वाटला, मस्तपैकी काम झालेला. मडक्या कसा मस्त दिसता माझा. आणि माझ्याकडच्या मडक्यांमध्ये सोरकुलामध्ये आणि एका मडक्याची भर झालेली असा. आणि अजून एक प्रयत्न असा माझा, मी अजूनही स्टीलच्या भांड्यात दही लावते. तर मला मातीच्या भांड्यात लावते, त्याच्यासाठी अजून एक मातीचा मडक्या लागतला. तर ता पण मी लवकरच आणीन. आणि काय तुमका आवडलं व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. त्या काय तुम्ही नेहमी करताच, सांगू नको. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पुढे बरोबर मग बघत राहा.